नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. रोज सकाळी दारासमोर काढण्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन डिझाईन्स घेऊन आलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच सुंदर आणि सोप्या आहेत त्या डिझाईन्स. अगदी कमी कलरमध्ये, कमी जागेत, कमी वेळेत काढता येतील अशाच आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. आणि रांगोळ्या जर आवडल्या असतील तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटद्वारे मला कळवा तुमच्या प्रतिक्रिया आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतील आणि त्या पण नवीन डिझाईन त्यांच्या दारासमोर काढतील. बघू शकता आपली पहिली रांगोळी ही 5 आपण थोडे मोठे मोठे टिपके काढून घेतले. त्याला बोटाच्या सहाय्याने गोलाकार दिला आणि आतमध्ये आकाशी आणि हिरवा कलर भरून घेतला आहे. आणि जो गॅप आहे 2 सर्कलच्या मध्ये, तिथे आपण असं 5-5 टिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून घेतलं आणि नेहमीसारखीच आपण डिझाईन काढतोय. चारही डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या दारासमोर नक्कीच ट्राय करून बघा ह्या रांगोळ्या. चॅनलवर जर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण रोज तुम्हाला एकदम सोप्या आणि युनिक डिझाईन बघायला मिळणार आहेत चॅनलवर. आणि जर तुम्हाला रांगोळीची आवड आहे, रोज तुम्ही दारासमोर रांगोळी काढतात, पण रोज रोज त्याच जुन्या डिझाईन्स काढून जर कंटाळला असेल तुम्हाला, तर चॅनलला अवश्य भेट द्या, कारण की आपल्या चॅनलवरती सर्व डिझाईन्स एकदम नवीन आहेत, एकदम युनिक हटके आहेत. तर नक्कीच चॅनलला भेट द्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येत जाईल. आणि कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असेल बघा तुम्हाला, तिथे सुद्धा तुम्ही क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतील. बघू शकता आपली पहिली रांगोळी किती सुंदर छान दिसते एकदम. नक्की ट्राय करा ही रांगोळी. पुढची रांगोळी आपण चौकोन काढून घेतला आहे असा, आणि स्टेन्सिलच्या मदतीने आपण असं श्रीयंत्र काढलं आहे. तुम्ही हाताने पावलं वगैरे पण काढू शकतात लक्ष्मीचे. जेव्हा आपण असे लाईन वगैरे वापरून रांगोळी काढतो, तेव्हा बोटाच्या चिमटीमध्ये एकदम थोडीच रांगोळी पकडायची, म्हणजे लाईन आपली एकदम बारीक येते. तुम्हाला जर बारीक लाईनमधल्या रांगोळ्या आवडत असतील तर एक टिप आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम थोडीच रांगोळी धरायची बोटाच्या चिमटीमध्ये. तुम्ही जर जास्त रांगोळी पकडली तर ती लाईन पण जाड येते, म्हणून एकदम कमी रांगोळी पकडायची. येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघणार आहोत, तर नक्कीच व्हिडिओ चेक करत राहा मैत्रिणींनो. आणि कशा वाटताय रांगोळ्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका, म्हणजे मला समजेल की तुम्हाला रांगोळ्या आवडताय असं. तर नक्कीच कमेंट्स करत जा. आणि अजून तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला काही वाटत असेल आणखीन इम्प्रूव्हमेंट व्हावी रांगोळ्यांमध्ये, तुम्ही ते पण मला कमेंटद्वारे कळवू शकतात. मी नक्कीच प्रयत्न करेल नवीन डिझाईन वगैरे आणखीन तुम्हाला जशा डिझाईन पाहिजे त्या काढण्याचा. तरी तुम्ही जो वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, भरपूर मैत्रिणी आहेत की कमेंट्स करतात, तर त्यांचं मनापासून धन्यवाद. भरपूर असे आपले सबस्क्रायबर आहेत की रोज व्हिडिओ बघतात आणि मला रोज कमेंट करतात. खूप छान वाटतं त्यांचे जेव्हा रिप्लाय येतात, मला कमेंट्स येतात. तुम्ही पण मला कमेंटद्वारे तुमचा प्रतिक्रिया कळवत जा. आणि ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघत जा. रोज दारासमोर तुम्हाला एक नवीन रांगोळी काढायला मिळणार आहे मैत्रिणींनो, तर नक्कीच व्हिडिओ बघत जा. आणि अजूनही जर तुम्ही दारासमोर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली, तर नक्की सुरुवात करा. बघू शकता आपली ही रांगोळी रेडी झालेली, एकदम छान दिसते रांगोळी. पुढची रांगोळी असं गोलाकार स्टेन्सिल घेतली आणि त्याच्या मदतीने आपण टिपके टाकून घेतोय, असे काढून घेतोय.
आणि ही डिझाईन बघू शकता, असा आपला जो मराठीतला एक आहे त्या टाईप काढते मी. एकदम सोप्या असतात ह्या रांगोळ्या काढायला. जेव्हा आपण बोटाच्या मदतीने काढतो त्या रांगोळ्या, वेळ नाही लागत त्या रांगोळ्या काढायला. आतमध्ये पिवळा कलर भरून घेतला आहे. आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा मैत्रिणींनो. त्यात पण एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. जसाही तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघत जा. आणि ह्या ज्या रांगोळ्या आहेत तुम्ही सणासुदीला पण काढू शकतात. छोट्याशा आहेत, कमी वेळेत काढता येतील अशा आहेत. काही काहींना जास्त वेळ नसतो रांगोळी काढायला, तर त्यांच्यासाठी एकदम चांगला ऑप्शन आहे हा छोट्या रांगोळ्या. पूर्ण आपला बोटावर खेळ आहे रांगोळीचा. तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली की नक्कीच रांगोळी जमणार आहे. तर रोज रांगोळीची प्रॅक्टिस करा. रोज जर तुम्ही रांगोळी काढली तर आपोआप प्रॅक्टिस होणार आहे मैत्रिणींनो. तर नक्कीच दारासमोर रोज रांगोळी काढा. ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली. एकदम सोपी सिंपल रांगोळी आहे. 3 ते 2 टिपक्यांची. तुम्हाला कशा प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतील मला हे पण कमेंटद्वारे कळवा. टिपक्यांच्या आवडतील की बॉर्डर आवडतील की कलरवाल्या जास्त डिझाईनवाल्या नक्की सांगा. मी त्या पद्धतीने रांगोळ्या म्हणजे डिझाईन्स तयार करेल तुमच्यासाठी. तर आपल्या 4ही रांगोळ्या काढून झालेल्या आहे मैत्रिणींनो. अशाच रांगोळ्या तुम्हाला पुढच्या भागातही बघायला मिळणार आहेत. तर अशा सोप्या आणि सुंदर युनिक कमी जागेत कमी वेळेत काढता येणाऱ्या रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी काय होईना रांगोळी काढा. आणि कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.